गेल्या 1 ते 1.5 तासापासून आपण अतिशय आनंदाने आणि खऱ्या अर्थाने आंबेडकरवादी कवी संमेलनामध्ये सहभागी झालात। या कवी संमेलनाची अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत सूत्र सांभाळणारे आपल्या सर्वांच्या समोर या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र कवी संजयजी घाडगे। खरं आम्ही एक फोन केला आणि संजयजी घाडगे यांनी एक महाराष्ट्रातला आणि मराठी काव्याच्या क्षेत्रातला खूप चांगला कवी आणि लातूरच्या मातीतला हा कवी आहे। एकदा या कवीसाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि आपण संजय घाडगे यांना निमंत्रित करूया। कवी संजयजी घाडगे। सर्वांना सप्रेम जय भीम। कवितेच्या अगोदर एक 4 ओळी सगळ्यांच्या आयुष्याला लागू पडतात, ते माझ्या एकट्याच्या नाही। कवी म्हणून स्वप्नातले गाणे तराणे आज गाऊन घेतो, स्वप्नातले गाणे तराणे आज गाऊन घेतो, उद्याचा काय भरवसा, उद्याचा काय भरवसा, थोड्या आरशात आज पाहून घेतो, थोड्या आरशात आज पाहून घेतो। थोडी बाबासाहेबांची कविता इथं 1-2 गायल्या गेल्या, त्यातलीच एक छोटीशी कविता मी गाण्याचा प्रयत्न करणार आहे। पहिल्यांदाच गातो इथे ही कविता। भीम काळजात, भीम काळजात, भीम निळाईत, भीम निळाईत, भीम निळाईत दिसला ग माय, भीम काळजात बसला ग माय, भीम निळाईत, भीम निळाईत, भीम निळाईत दिसला ग माय, भीम काळजात बसला ग माय, भीम काळजात बसला ग माय, भीम ध्यासात, भीम श्वासात, प्रत्येकाच्या आहेच, भीम ध्यासात, भीम श्वासात, भीम रक्तात घुसला ग माय, भीम काळजात बसला ग माय, भीम काळजात बसला ग माय, भीम निळाईत दिसला ग माय, भीम भाजीत, भीम रोटीत, भीम भाजीत, भीम रोटीत, भीम कोटीत दिसला ग माय, भीम काळजात बसला ग माय, भीम निळाईत दिसला ग माय, भीम काळजात बसला ग माय, भीम वर्दीत, भीम गर्दीत, भीम वर्दीत, भीम गर्दीत, भीम झोपडीत दिसला ग माय, भीम काळजात बसला ग माय, भीम काळजात बसला ग माय, भीम निळाईत दिसला ग माय, भीम थाटात, भीम टाय कोटात, भीम थाटात, भीम टाय कोटात, भीम संसदेत दिसला ग माय, भीम काळजात बसला ग माय, भीम निळाईत दिसला ग माय, भीम काळजात बसला ग माय, भीम चंद्रात, भीम सूर्यात, भीम चंद्रात, भीम सूर्यात, भीम क्रांतीत दिसला ग माय, भीम काळजात बसला
ग माय भीम निळाईत दिसला ग माय भीम काळजात बसला ग माय. आणि शेवटच्या वेळेस पहा, भीम मस्तकात भीम मनगटात, आहे की नाही, भीम मस्तकात भीम मनगटात भीम पुस्तकात दिसला ग माय भीम काळजात बसला ग माय भीम निळाईत दिसला ग माय भीम काळजात बसला ग माय भीम काळजात बसला ग माय भीम काळजात बसला ग माय. जय भीम. यानंतर तुम्हा आम्हा सर्वांचे परिचित आणि नुकतेच ते प्रभारी प्राचार्य पद सांभाळत आहेत. आम्हाला अभिमान आहे की आमचा एक मित्र एका चांगल्या महाविद्यालयामध्ये प्राचार्य पदाची धुरा वाहत आहे आणि त्यांची लेखणी ते चांगली परजत आहेत. एक संपादन केली, एक काव्यसंग्रह काढला आणि मग अशा विविध कार्यक्रमामध्ये ज्यांचा हिरिहिरीनं सहभाग असतो आणि जे अतिशय मितभाषी आहे त्यांच्या लेखणीतून ते बोलत असतात.